काय मग साई, गणपतीला गावाला जातोयस की नाही? काय रे गणपतीला गावी गेलं काय आणि मुंबईला राहिलं काय? सारखंच तर आहे. मुंबईला पण बाप्पाचं दर्शन दरवर्षी भेटतं. नाही नाही साई, गावचा सण आणि मुंबईचा सण यात जमीन आसमानाचा फरक आहे. अरे तू कधी गणपतीत गावात गेलास नाही ना, म्हणून तुझ काय माहित नाही आहे. अरे तुम्ही मे महिन्यात जाणारी, आंबे काजू फणस खाणारी आणि मुंबई येणारी. अरे तुला म्हणून सांगतो, गावी एवढी मजा येते ना गणपतीस, तो वाडीतली सगळी माणसं आपापलं गणपती आणाय सोबत बाहेर पडतात. गणपतीचं आगमन झाला की घरातल्यांनी मिळून सगळ्यांनी केलेल्या डेकोरेशन मध्ये गणपतीची मूर्ती ठेवतात. घरातल्या बायका वटी सारवतात, नैवेद्य करतात, मोदक करतात आणि संध्याकाळ झाली की वाडीतली सगळी माणसं एकत्र जमतात आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन आरत्या आणि भजन करतात. आणि रात्रीचा जेवण बिवण झाला की सगळी वाडीतली लहान मोठी पोरं एकत्र येणार आणि झाकडी खेळणार आणि बायका आणि पोरी फुगड्या खेळत बसणार. गणपती आगमन नंतर 2 दिवसांनी गौरीचं आगमन होता, तेव्हा वाडीतल्या सगळ्या बायका एकत्र येतात आणि गौरीचा वौसा भरतात. 5 दिवस नुसती रातभर जागरण आणि मस्ती असतात आणि मग असाच हसत खेळत गावातली सगळी माणसं बाप्पाचा विसर्जन करतो. अजून काय काय सांगू आणि कसं सांगू ताच कळत नाही. बरोबर बोललास तू आधी. गणपतीची खरी मजा ना आपल्या गावातच, आणि गणपतीची खरी मजा अनुभवायला ना